सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी, महत्त्वाची, अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तब्बल 80 निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी काही महत्त्वाचे निर्णय जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहेत आणि ज्या संदर्भातले शासनादेश आता निर्गमित झालेले आहेत त्या संदर्भातली महत्त्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, कोणत्या पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना काय, कसा, किती फायदा होणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। लवकरच विधानसभा आचारसंहिता लागणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी काल राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये तब्बल 80 निर्णय घेण्यात आलेले आहेत। सोबतच याआधी म्हणजेच मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा 38 निर्णय घेण्यात आलेले होते आणि त्या अनुषंगाने आता शासन आदेश सुद्धा निर्गमित होण्यास आता सुरुवात झालेली आहे। त्यापैकी काल निर्गमित झालेला महत्त्वाचा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा निर्गमित झालेला आहे आणि हा पहिला शासन आदेश किंवा हा पहिला GR या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण पाहत आहोत, ज्यामध्ये ज्या पेन्शनधारकांचं, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं वय 80 किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये 20%, 25%, 30%, 35%, 40%, 50% अशी भरघोस वाढ त्या पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये मिळत असते। परंतु त्यासाठी म्हणून त्यांना त्यांच्या वयाचा दाखला म्हणून याआधी आधार कार्ड हे दाखवावं लागत होतं, परंतु आता त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने हा वित्त विभागाचा शासन आदेश निर्गमित झालेला आहे। या शासन आदेशानुसार आता 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय झालेल्या पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये त्यांना वाढ मिळवून घ्यायची असेल तर त्यांना वयाचा दाखला म्हणून याआधी आधार कार्ड दाखवावं लागत होतं, परंतु आधार कार्ड ऐवजी आता ज्या काही दाखल्यांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये आता जन्माचा दाखला असणार आहे, पॅन कार्ड असणार आहे, मतदान ओळखपत्र असणार आहे, पारपत्र असणार आहे, बँक खातं असलेल्या बँक शाखा प्रमुखांचे प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय आस्थापनांचे प्रमाणपत्र, सेवा पुस्तकातील नोंद, ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना, भारतीय जीवन विमा कंपनी अथवा विमा कंपनी यांच्याकडील पॉलिसी इत्यादी आता अंतर्भाव करण्यात आलेला आहे। याआधी 80 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी जो वयाचा दाखला फक्त आधार कार्ड होता, त्याऐवजी आता एवढे दाखले आपण देऊ शकणार आहोत, ज्या माध्यमातून पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन वाढविण्यासाठी आता मदत होणार आहे। या शासन आदेशामुळे राज्यातील लाखो हजारो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। आजच्या दिवसातला दुसरा शासन आदेश आपण आता पाहणार, आपण स्क्रीनवर पाहतात। आजच्या दिवसातला हा दुसरा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा आहे आणि राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तो लागू आहे आणि यामध्ये जसं की 30 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली होती, ज्यामध्ये ग्रॅज्युटीची मर्यादा 14 लाखावरून 20 लाख करण्यात आलेली होती, आता त्या संदर्भातला हा वित्त विभागाचा शासन आदेश काल निर्गमित झालेला आहे आणि या शासन आदेशानुसार आता सेवानिवृत्त उपदान किंवा मृत्यू उपदान 14 लाखावरून 20 लाख आता करण्यात आलेला आहे आणि त्यासाठीचाच हा शासन आदेश काल निर्गमित झालेला आहे। आणि या शासन आदेशानुसार जे राज्य सरकारी कर्मचारी आता सेवानिवृत्त होतील त्यांना 1 सप्टेंबर 2024 पासून ग्रॅज्युटी जी आहे ती आता 20 लाख मिळणार आहे। आता ती 14 लाखावरून 20 लाख करण्यात आलेली आहे। 6 लाखाचं बेनिफिट आता सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनानं काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेतलेला होता आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन आदेश पारित केलेला आहे आणि हा शासन आदेश ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना हा शासन आदेश लागू आहे। याचा फायदा राज्यातील 10 ते 12 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या काळामध्ये होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही दसऱ्यापूर्वीची राज्य शासनाची मोठी भेट आहे असं आता म्हटलं जात आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।